नमस्कार. मी पवन माणिकचंद शाह, माजी प्रोफेसर श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा. मंगळवेढ्यामध्ये जवळजवळ 39 वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि मी पार्ट टाइम टॅक्स कन्सल्टंट आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून काम करत होतो. आता फुल टाइम मी करत आहे. तर आता जे बजेट मांडलं गेलेलं आहे माननीय निर्मला सीताराम मॅडमनी, तर त्यांनी एकदम सर्व क्षेत्राला हात लावून डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो आपण डेव्हलपमेंट, तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी फार मोठ्या प्रमाणात आघाडी घेऊन डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वात प्रथम आपण सोलापूर जिल्ह्यासाठी जर माहिती विचारून घेतली तर पहिल्यांदा बुलेट ट्रेनचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. मुंबई ते हैदराबाद व्हाया पंढरपूर सोलापूर, आणि पुन्हा तेच एक्सटेन्शन बेंगलोर पर्यंत सुद्धा न्यायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सदरचा प्रोजेक्ट हा 7 वर्षासाठी आहे. एक सर्वात महत्वाची बातमी आपल्याला कळते. त्याचबरोबर सोलापूरला सुद्धा IT सेक्टरसाठी हब म्हणून जवळजवळ 55 एकर जमीन खरेदी केलेली आहे. त्याच्या हे 2 महत्वाच्या बातमी बजेटमध्ये आलेल्या आहेत. शिवाय सरकारने जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्या ठिकाणी केलेले आहेत ते सर्व ठिकाणी युनिव्हर्सिटीज आणि लेबरला सुशिक्षित किंवा अनएम्प्लॉयमेंटच्या ऐवजी त्यांना जास्तीत जास्त स्किल वर्कर कसं करता येईल या दृष्टिकोनातून शिक्षण, प्रशिक्षण, ज्ञानावर आधारित असलेलं प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून मोठमोठी युनिव्हर्सिटीज IT सेक्टरमध्ये हब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर टेक्सटाईलला रिफॉर्म करण्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा टेक्सटाईल भरपूर आहेत, हातमाग आहेत, त्यांना सुद्धा जास्त प्रमाणामध्ये पॅकेज देण्याचा त्यांनी जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर सोलर सिस्टीम जी आहे, सोलरला जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालले आहेत. बॅटरीमध्ये किंवा सर्व ठिकाणी सोलरच्या दृष्टिकोनातून अग्रेसर भूमिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर FDI इन्शुरन्ससाठी फॉरेन डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट जे आहे, फॉरेन डिपॉझिट इन्व्हेस्टमेंट, ते इन्शुरन्स कंपन्यांना 100% भारतामध्ये अलाउड केलेलं आहे. शिवाय युरोपियन कंट्री बरोबर आपण केलेलं आहे. त्यामुळं त्यांचा आणि आपला सहयोगाने मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम होणारे जे कारखाने आहेत किंवा ज्या क्षेत्र आहेत त्या क्षेत्राला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून, उदाहरणार्थ जे फूड जे आहे, ड्रायफ्रुट्स ज्याला आपण म्हणतो, काजू वगैरे, कोकोनट वगैरे, त्यांना सुद्धा जास्तीत प्रमाणात त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचं सेक्टर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. भारतातल्या जी माती म्हणतो त्या मातीला सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात क्षेत्र उपलब्ध झालेले आहे. त्या मातीच्या आधारे विमान कंपन्यांमध्ये किंवा IT सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जात आहे. त्यासाठी सुद्धा मोठमोठे कॉरिडॉर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सर्वात मोठं म्हणजे शेतीसाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं आहे. बायोपिक जे टेक्निकली जे सेंटर आहेत त्याची अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये त्याची उभारणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून जे शेतीला लागणारा मजूर स्किल वर्कर कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयोग केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रयोगशाळा निर्माण केलेल्या आहेत. फॉरेन्सिकच्या सुद्धा शाळा निर्माण केल्या आहेत की जेणे माती परीक्षण करता येईल. त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने टेक्निकली आपल्याला शेती करता येईल, कमीत कमी खर्चामध्ये कशी करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी भरपूर योजना राबवलेल्या दिसतात आहेत आपल्याला. आणि त्याचबरोबर आपल्याला इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा फार मोठा त्यांनी आपल्याला बेनिफिट दिलेला आहे की जेणेकरून कर रचनेमध्ये बदल केलेला नसला तरी रिटर्न दाखल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जुलै हे सॅलरी पर्सनसाठी किंवा नॉन बिझनेस साठी 31 जुलै ठेवलेले आहे. 31 ऑगस्ट जे आहे ते व्यापारी लोकांसाठी 3 नंबर आणि 4 नंबरचा फॉर्म भरतो त्यासाठी ठेवलेला आहे 31 जुलै, आणि 30 सप्टेंबरला टॅक्स ऑडिट जे आहेत त्यांच्यासाठी ठेवलेले आहे. असं वेगवेगळे ठेवल्यामुळं CA लोक किंवा प्रोफेशनल लोक जे आहेत त्यांना फार रिलीफ मिळणार आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटचा सुद्धा वेळ वाया जाणार नाही आणि काम व्यवस्थित कसं होईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे.
आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून काही प्लॅन जे आहेत ते 2047च्या प्लॅनच्या दृष्टिकोनातून सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ क्रीडा क्षेत्रामध्ये मागं पुढे ऑलिम्पिक जर भारतामध्ये घ्यायचं म्हणलं 2036ला, तर त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर करण्याच्या दृष्टिकोनातून हळूहळू त्यांनी वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे. तर सदरचं बजेट हे युवांना प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या मते इनडायरेक्ट बेनिफिट सर्वांना मिळालेले आहे. त्याचं कारण असं आहे की कॅन्सरवरील वेगवेगळे जे रोग आहेत त्यांच्यावरची मिळणारे औषध आहेत त्याचे रेट कमी केलेले आहेत. पुन्हा शेतकऱ्यासाठी जे नेहमीचे आहेत की 2,000 रुपये महिन्याला जे देतात त्याचा बेनिफिट दिलेला आहे. महिलांना सबलीकरणासाठी योजना वेगवेगळ्या राबलेल्या आहेत. ते मागच केलेलं असल्यामुळे ह्या वर्षी विशेष उल्लेख करून त्यांनी हा प्रोजेक्ट किंवा या प्रोजेक्टमध्ये बजेटमध्ये दिलेलं नाहीये. एवढं बोलून मी बजेट विषयीचं माझं जे प्रयत्न आहेत डेव्हलपमेंट बजेटचं विश्लेषण करण्याचे ते मी प्रयत्न केलेले आहेत. धन्यवाद.